राम मंदिर दान चोरी प्रकरणावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले। राम मंदिर दान चोरीवर बोललं की धर्मविरोधी कसे? राज ठाकरेंनी भाजप नेत्यांना हा सवाल केलाय। राम मंदिर चोरीवर बोललं तर धर्माचा अपमान कुठे झाला असंही त्यांनी विचारलेलं आहे। 1400 कोटी रुपयांची चोरी झाली असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। राम मंदिर दानचोरी प्रकरणावरही राज ठाकरे यांनी अनेक सवाल सरकारला विचारलेले आहेत। जर दानचोरी प्रकरणावर बोललो तर आपण धर्मविरोधी कसे असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। 1400 कोटींची चोरी झालेली आहे असं देखील राज ठाकरेंनी आपल्या भाषणामधून म्हटलंय। राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणजे धर्माचा अपमान। अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? बरं, त्या मंदिराबद्दल आम्हालाही आस्था आहे, प्रत्येक हिंदूला आस्था असेल। तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, काहीही म्हणजे किती पडदा किती असावा यांच्या समोर। म्हणे वक्फ बोर्डामध्ये ज्या वेळेला म्हणे तिकडे चोऱ्या झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही नाही बोलणार, आम्हाला काय देणं घेणं? राम मंदिरामध्ये लोकांनी जे दानपेटीमध्ये टाकलं, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं, त्याची जर समजा चोरी होत असेल तर ह्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही। काल ते कोणतरी होसबळे का कोणतरी आहेत ते म्हणे धर्मविरोधी जे लोक आहेत ते म्हणे पसरवतात। आम्ही धर्मविरोधी? हा देश काय धर्मविरोधी आहे? तुमच्याकडे राम मंदिरामध्ये लोकांनी श्रद्धेने दिलेल्या गोष्टींची चोरी होते आणि हे सांगणारं कोण होतं? हे बोलणारं कोण होतं? भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून। आम्ही बोललो? हा देश बोलला? इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून, तिथे ट्रस्टी कोण आहेत?